नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचं टॉपिक आहे फुलअळी। शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये जर फुलअळीचा जास्त प्रादुर्भाव होत असेल तर तुम्ही एक फवारणी घेऊ शकता। फुलअळी ही नॉन बीटी या झाडावर आहे। जे बीटी झाड आहे त्याच्यावर फक्त कुठं खाल्लेलं असतं आणि त्या झाडामध्ये बीटी झाडामध्ये जीन्स असते, ते 80 ते 90 दिवस कार्य करत असते। त्याच्यावर काही जास्त प्रादुर्भाव होत नसतो। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतामध्ये जर फुलअळी असेल तर आशेटाप हे 30 ग्रॅम ही पावडर बेस्ट पावडर आहे, ही तुम्ही घेऊ शकता। आणि तुमचा जर दुसरा फवारा बाकी असेल तर शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या फवारणीमध्ये तुमच्या शेतामध्ये थ्रिप्स, मावा, तुडतुडे किंवा कोकडा जर असेल तर रिझेंट हे फिप्रोनिल कंटेंट आहे त्याच्यात, हे 5% हे 40 ml घ्यायचं आणि मोनोकोटोपस हे 30 ml घ्यायचं आणि आशाटाप ही पावडर 30 ग्रॅम घ्यायची 75% वाली आणि आशाटामा प्राईड ही 10 ग्रॅम घ्यायची। आशाटामा प्राईड ही पांढरी माशी जर असेल तरच घेऊ शकता, नाहीतर काही आवश्यकता नाही। आणि 100 ग्रॅम युरिया हा नंतर शेवटी पंपमध्ये टाकायचा आहे। युरियामुळे ही पानं एकदम कवडे राहतात, बघू शकता असे वाकळले तरी तुटत नाही, मुडत नाही, एकदम फ्रेश। आज फवारा मारला मी याच्यावर। तर शेतकरी मित्रांनो, फुलअळी आहे त्याला काही घाबरायची गरज नाही, ते नॉन बीटी या झाडावर आहे। जर तुम्हाला अचूक माहिती हवी असेल तर व्हिडिओवर कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला नका विसरू। धन्यवाद।